वीरभद्र महिला मंडळ, माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, माननीय परिमंडळ अधिकारी ब विभाग सोलापूर। विषय: शासनाच्या नियमानुसार धान्य न देता कमी धान्य देऊन लोकांची व शासनाची फसवणूक करीत असल्याबाबत पद्मा महिला सर्व व्यवसायी सहकारी ग्राहक संस्था, रास्तभाव धान्य दुकान क्रमांक 49, पत्ता 224/216, जोडभावी पेठ, सोलापूर, परवाना क्रमांक 2405-89-59-75 विरोधात धरणे आंदोलन करणार असल्याबाबत। महोदय, उपरोक्त विषयान्वये तक्रारी अर्ज करते की पद्मा महिला सर्व व्यवसायी सहकारी ग्राहक संस्था, रास्त भाव धान्य दुकान क्रमांक 49, पत्ता 242/216, जोडभावी पेठ, सोलापूर, परवाना क्रमांक 2405-89-59-75 असा असून महिला गडचे डीलर श्री प्रेम गंगाधर बंडगर, नामनिर्देशित व्यक्ती श्रीनिवास अशोक नंदीमटला, गंगाधर पांडुरंग बंडगर हे रेशन कार्ड धारकांना शासनाच्या नियमानुसार धान्य न देता कमी धान्य देऊन लोकांच्या हक्काचे धान्य स्वतः काळ्या बाजारात विकून त्यांच्या येणाऱ्या रकमेतून स्वतःची पोळी भाजत आहेत। रेशन कार्डमध्ये 5 संख्या असलेल्या प्रत्येकी व्यक्तीच्या मागे धान्यात 2 किलो कमी देतात, तर 14 ते 15 नावे असलेल्या रेशन कार्ड असलेल्या लोकांना 2 ते 4 लोकांचे 20 ते 25 किलोच धान्य देतात। 2 महिन्याचे धान्य असल्यावर 2 महिन्याचे धान्य न देता फक्त 1 महिन्याचेच धान्य देतात। तसेच रेशन कार्ड दुकानधारक यांच्याकडून कार्डधारकांना अरुची भाषा वापरून त्यांना अतिशय हीन वागणूक दिली जाते। तसेच सदर दुकानाचे आवक जावक धान्य रजिस्टर तपासणी केली जावी। महिन्यातून 10 ते 12 दिवस खुले असते, इतर वेळी दुकान बंद असते। दुकान सुद्धा यावेळी 5च्या पुढे सायंकाळी चालू ठेवले जाते। कार्डधारकांना धान्य देतात त्यांच्या अंगठाचे ठसे घेऊन बायोमेट्रिक पावती त्यांना देण्यात येत नाही। वेळेवर धान्य मिळत नाही व कमी प्रमाणात मिळते असल्यामुळे त्यांच्या मनमानी कारभारामुळे रेशन कार्ड धारक वैतागले आहेत। याबाबत आपल्याकडे संबंधितांवर कारवाई होण्याबाबत तक्रारी अर्ज करून देखील आपल्याकडून आज तगायत कोणतीही कारवाई झाली नाही। त्यांना पाठीशी घातले जात आहे, तरी रेशन कार्ड धारकांना शासनाच्या नियमानुसार धान्य न देता नसल्यामुळे सदर रास्तभाव धान्य दुकान क्रमांक 49 या दुकानाचा परवाना तात्काळ रद्द करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। याकरिता सोमवार दिनांक 22/6/2026 रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी। आंदोलनकर्ते वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास पुढील होणारा परिणाम आपणास सर्वस्वी जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी।